मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्स विरुद्धचा सामना 12 धावांनी गमावला। तिलक वर्मा रिटायर्ड आउट होऊन माघारी परतणे सामन्याचा चर्चेचा विषय ठरला। पण तुम्हाला माहित आहे का, सामन्यात आणखी एक किस्सा घडला ज्याची चर्चा फारशी झाली नाही। तो म्हणजे बीसीसीआयची कारवाई धुडकावत दिग्वेश राठी या फिरकीपटूने केलेले सेलिब्रेशन। पण आयपीएलच्या पहिल्या संगमात बीसीसीआयच्या नियमांना इतकं हलक्यात घेणं आणि नियमांचे उल्लंघन करणारा हा दिग्वेश राठी नेमका आहे तरी कोण, आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी सौरभ आणि स्पोर्ट मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। कोण म्हणते सूर्य आउट झाल्यावर सामना फिरला, तर कोण म्हणते तिलक वर्माच्या संत खेळीमुळे सामना निसटला। लखनौने दिलेल्या 204 धावांच्या खेळीचा पाठलाग मुंबईने जवळपास केलाच होता, पण मुंबई आणि विजयाच्या मध्ये होता तो म्हणजे फिरकीपटू दिग्वेश राठी। लखनौच्या सर्वच गोलंदाजांनी जवळपास 10च्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली, पण फिरकीपटू दिग्वेशने 5.25च्या इकॉनॉमीने गोलंदाजी करत 4 षटकात अवघ्या 21 धावा दिल्या आणि 24 चेंडूत 46 धावांसह फटकेबाजी करणाऱ्या मुंबईच्या नमन धीरला बाद केले। दिग्वेशने कामगिरी तर सुंदर केली, पण मागच्या सामन्यातील चुकीची पुनरावृत्ती देखील केली। पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात दिग्वेशने केसरिक विल्यम्सनुसार विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन केलं। त्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर कारवाई केली। बीसीसीआयने त्याला नोटीस बजावली व त्याच्या मॅच फीवर 25% दंड आकारला व त्यासोबतच एक डीमेरिट पॉइंट्स देखील दिला। पण या कारवाईनंतरही दिग्वेश काही सुधारला नाही। त्याने मुंबई इंडियन्सच्या सामन्यातही तीच चूक पुन्हा केली। नमन धीरचा विकेट घेतल्यानंतर त्याने पुन्हा त्याच प्रकारे सेलिब्रेशन केले। यानंतर बीसीसीआयने त्याच्या मॅच फीवर 50% दंड आकारला व आणखी 2 डीमेरिट पॉइंट दिले। आयपीएलच्या पहिल्या संगमात खेळत असताना बीसीसीआयच्या नियमांना हलक्यात घेणारा आणि बीसीसीआयचे नियम धुडकावून लावणारा हा दिग्वेश राठी नेमका आहे तरी कोण, त्याच्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात। 2024 मध्ये झालेल्या दिल्ली प्रीमियर लीग मध्ये दिग्वेश साऊथ दिल्ली सुपरस्टार्स संघाकडून खेळला। आयुष बदोनीच्या नेतृत्वात या संघाने स्पर्धेत फायनल पर्यंत धडक दिली आणि या संघाचा दिग्वेश सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता। त्याने 10 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या। दिल्ली प्रीमियर लीग मधील दमदार कामगिरीनंतर त्याला दिल्लीकडून सय्यद मुश्ताक अली स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली। या स्पर्धेत त्याने 2 सामन्यांमध्ये 3 विकेट्स पटकावल्या, पण त्यानंतर आयपीएल 2025च्या लिलावात लखनौ सुपर जायंट्स संघाने त्याला 30 लाखाच्या मूळ किमतीत करारबद्ध केले आणि लखनौसाठी त्याने आतापर्यंत 4 सामन्यात 6 विकेट्स पटकावल्या। दिग्वेश प्रमाणेच आतापर्यंत असे अनेक क्रिकेटपटू आयपीएल मध्ये प्रकाश झोतात आले, पण ते सातत्यपूर्ण कामगिरीच्या अभावामुळे कुठेतरी काळाच्या ओघात मागे पडले। 25 वर्षीय दिग्वेशने आयपीएल मध्ये सुरुवात तर चांगली केली आहे, पण तो कामगिरीत किती सातत्य ठेवतो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब नक्की करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।